तर नमस्कार मित्रांनो, मी हर्षद तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मित्रांनो आपण चाललो आहे भोसरी या ठिकाणी बैलगाडा शर्यत काढवायला. तुम्ही पाहू शकता आम्ही सर्व संघटनेची मुलं आलेलो आहेत. रात्रीच नियोजन केलं आणि गाडी सकाळी लवकर आली. आम्ही सर्व मुलं बैल भरून आता निघालो आहे भोसरी या ठिकाणी. जाताना जरा मस्ती चालू होती. तर थोड्या वेळानेच आम्ही घाटात पोचलो. घाटाबाहेरचं दृश्य जे बैल पळताना दाखवले आहेत. बैल उतरून आता आम्ही चाललो जरा बैलांना शांतीसाठी म्हणजे विश्रांतीसाठी. तुम्ही पाहू शकता इथं बैलांना जरा उभं केलं आहे गाडीतून उतरून. जरा त्यांना विश्रांती देणार आहे आम्ही पण. आणि मग आज टोकन आल्यानंतर पळवायला मिळणार. ते तिथं लाईव्ह बघतात ते घाट, कारण की आम्ही बैलांना सोडून घाटात दुसऱ्या बाऱ्या बघण्यासाठी म्हणजे दुसरी बैल पळताना बघण्यासाठी जाऊ शकत नाही. अशा प्रकारे आमचा टोकन आला आहे आणि आम्ही या घाटाच्या मेन धावपट्टीवर जिथून बैल सोडतात तिथं चाललो आहे. ही घाटाची धावपट्टी मेन जिथून बैल सोडतात. हे जे बैल उभे आहेत सगळे त्यांच्या गाड्या रॅकमध्ये आहेत. सगळं जे गाडा असतो तो मेन रॅकमध्ये आहे. आता आमची बारी जवळ आली आहे. अशा प्रकारे बैल चुकतात. ही बैल आमची आहे. अशा प्रकारे झुकतात. जो झुकणीचा थरार बोलला जातो बैलगाडा शर्यतीमध्ये, तो अशा प्रकारे असतो. तर मित्रांनो आम्ही आता बैल पळून वरती आलो आहेत. बैलांना जरा उभं केलं आहे आणि थोड्याच वेळात आम्ही गाडीत भरून आता डायरेक्ट घरी निघणार आहे. तुम्ही बघू शकता आता घाटाच्या बाहेर निघून आलो आहे आम्ही सर्व मुलं. आता इथं गाडीच्या उडावरती जे मेन वरती तर ताडपत्री बांधले होते त्या ताडपत्रीच्या वरती बसलो आहे आम्ही. सर्व मुलं आहेत तर वरती. तर अशा प्रकारे आम्ही संकल्प प्युअर व्हेज अशा नावाच्या ढाब्यावरती जेवण्यासाठी आलो आहे. हा ढाबा मेन खेड राजगुरुनगर या ठिकाणी आहे. तुम्ही पाहू शकता आणि सर्व संघटनेची मुलं आहेत. सर्वजण आत जेवण्यासाठी चाललो आहेत. संकल्प प्युअर व्हेज असा नावाचा ढाबा आहे. आम्ही सर्वांना खाण्यासाठी संकल्प स्पेशल प्युअर व्हेज 2 मध्ये मागवत होते. अशा प्रकारे आमच्यासोबत आपल्याला सांगणार आहे. त्यांनी एवढा मोठा संघर्ष केला आहे. त्याचा आज इतकं मोठं असा कोणता चालला आहे की त्याचा आला तो पक्का जाऊ शकत नाही. त्यासोबत वैष्णव मस्ती करत आहे. तुम्ही पाहू शकता. आता आम्ही वाडीत आलो आहे. आमच्या गावात मेन बच्चेवाडी आमचं गाव आहे. हेदरे बच्चेवाडी चालू आहे. आम्ही सर्व भिजलेत. आतमधले 2 जण फक्त भिजले नाहीत, बाकी आम्ही सर्वजण भिजलेलो आहे. आता बैल उतरून घरी आणलं त्यांची पुस्तक काढायची आहे आणि मग त्यांना बघतो. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट